आताच्या या गरमीमध्ये एक ग्लास थंड थंडगार सोलकढी आपल्याला मिळाली तर किती मजा येईल ना. चला तर आज बनवूया आपण सोलकढी. त्यासाठी मी इथे एक नारळ घेतला आहे, तो किसून घेतलेला आहे. आणि त्यासाठी मी 2 मिरच्या, कोथिंबीरची काडी, 4 लसूण पाकळी, अद्रक आणि 1 चमचा जिरे घेतला आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं घालून घ्यायचं आहे. त्यात लसूण आणि अद्रक जे घेतलं ते ॲड करायचं आहे. नंतर हिरवी मिरची 2 आणि कोथिंबीरच्या काड्या मी घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा जिरं ॲड केलं आहे. गरम पाणी इथे वापरलं आहे मी, तुम्ही पण गरम पाणीच वापरा. मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि नंतर एका चाळणीने आपण खोबऱ्याचं दूध भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे दूध काढून घेतलेलं आहे खोबऱ्याचं. असंच परत राहिलेले जे खोबरं आहे ते परत आपण एकदा मिक्सरला लावून घेणार आहोत. मी साखर टाकायला विसरली होती आधी, म्हणून मी आता इथे साखर ॲड केली आहे थोडीशी, त्याने छान चव येते. परत गरम पाणी ॲड केलं आहे आणि आपण आता परत मिक्सरला लावून घेणार आहोत आणि सगळं खोबऱ्याचं जे दूध आहे ते आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण काढून घ्यायचं आहे. आता हे कोकम आहेत, मी 15 मिनटं भिजवून ठेवले होते गरम पाण्यामध्ये, तेही आपण गाळून घेणार आहोत आणि आपण आपल्या सोलकढीमध्ये ॲड करणार आहोत. अशा प्रकारे इथे कुठलंही बीट वापरायची गरज नाही आहे कलर येण्यासाठी, कोकमनेच ओरिजिनल कलर येतो. बीट घातलं तर सोलकढीची जी ओरिजिनल चव आहे ती निघून जाते. मीठ ॲड केलं आहे चवीनुसार. आता मस्त मिक्स करून घ्या. बघा किती छान कलर आला आहे सोलकढीला आणि टेस्टही अगदी सुपर्ब आलेली आहे. आपली सोलकढी मस्तपैकी तयार झाली आहे. थँक्स फॉर वॉचिंग.